गौतमीने 3 लाख रुपये घेण्याचे मान्य केले. भाग 6. या भागात काय साहेबराव गौतमी बरोबर जबरदस्ती करणार? गौतमीची अब्रू वाचेल का? साहेबरावाकडून तिजोरीची चावी मिळवण्यात गौतमी यशस्वी होईल का? गौतमी आणि साहेबराव आता समोरासमोर उभे होते. तिला मिठीत घ्यावे म्हणून तो समोर आला, पण घाईघाईत त्याचा पाय साबणावर पडल्याने तो घसरून खाली पडला. खाली पडताना त्याचे डोके भिंतीवर आदळल्याने तो बेशुद्ध पडला होता. गौतमी घाबरली होती. तिने कपडे घातले, त्याला उचलून कसेबसे बेडरूममध्ये नेऊन बेडवर टाकले. त्याच्या खिशातली तिजोरीची चावी घेऊन तिजोरी उघडली. तिचे डोळे त्या तिजोरीत असलेली संपत्ती पाहून चमकले. कित्येक लोकांना फसवून त्याने ही संपत्ती जमा केली होती. तिने फक्त आपली कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर घेऊन तिजोरी बंद केली. गौतमी चोर नव्हती. गौतमीने बघितले की साहेबरावांच्या डोक्यातून रक्तस्राव होत आहे. तिने धावत जाऊन कपडा आणला आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधू लागली. तेवढ्यात साहेबराव शुद्धीवर आला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्यावर गौतमीच्या अंगावर काटा आला, पण तिने झटका देत त्याला पुन्हा भिंतीवर आदळले. तो पुन्हा बेशुद्ध झाला. तिने कमला काकूला बोलवले आणि सर्व हकीकत सांगितली. तिची बदललेली साडी बघून कमला काकूला शंका आली होती, पण गौतमीने सगळा प्रसंग सांगितल्यावर काकूचा तिच्यावर विश्वास बसला. साहेबराव बेशुद्ध होता तरी बडबडत होता, गौतमी, ये माझ्या मिठीत, मला तृप्त कर. तुला माहीत नाही, तू वयात आल्यापासून मी बघत होतो. तू मला हवी होती. तू लग्न करून गेल्यावर माझा हिरमोड झाला, पण तुला पुन्हा गावात आणण्यासाठी मी तुझ्या नवऱ्याचा शहरात अपघात घडवून आणला होता. हे ऐकून गौतमी दचकली. साहेबराव पुढे बडबडला, तुझा बाप आजाराने नाही मरण पावला. त्याला इंजेक्शन देऊन मारण्यासाठी मी डॉक्टरांना रुपये दिले होते. गौतमी आता भयंकर रागावली होती. तिला वाटले की याला आत्ताच संपवून टाकावे. ती आजूबाजूला काहीतरी शोधू लागली. भाग 7. गौतमी साहेबरावाला बेशुद्ध अवस्थेत संपवेल का? गौतमी पोलिसात तक्रार करेल का? गौतमी आणि कमला काकू दोघे मिळून पुढे काय करतील